नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुनाज फूड कॉर्नरमध्ये. बिना पाकाचे तिळाचे लाडू कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत. अगदी 2च साहित्यापासून झटपट तयार होणारे हे लाडू आहेत. बिना पाकाचे तिळाचे लाडू बनवायसाठी मी इथे 1 वाटी तीळ घेतले आहेत आणि 1 वाटी गूळ घेतला आहे. ज्या वाटीने आपण तीळ मोजून घेणार आहोत त्याच वाटीने आपल्याला गूळसुद्धा मोजून घ्यायचा आहे. इथे मी गूळ बारीक करून घेतला आहे. अशा प्रकारे आपल्याला गूळ बारीक करून घ्यायचा किंवा चाकूने कापून घ्यायचा. सर्वात आधी आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत. कढईमध्ये तीळ घालून घेऊयात. लो फ्लेमवरती सारखं मिक्स करत 4 ते 5 मिनिटं तीळ व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. सारखं मिक्स करत राहायचं जेणेकरून तीळ खालून जळणार नाहीत आणि खमंग असे तीळ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. इथे मी 4 ते 5 मिनिटं तीळ लो फ्लेमवरती भाजून घेतले आहेत. तीळ तडतडायला लागले आहेत आणि तिळाचा कलरसुद्धा थोडा चेंज झाला आहे. तर इथे आपले तीळ भाजून झाले आहेत. आपण आता तीळ ताटामध्ये काढून घेऊयात. तीळ भाजून झाले आहेत. आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात. इथे आपल्याला पूर्णपणे तीळ थंड करून घ्यायचे आहेत. तर इथे आपले तीळ पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडे तीळ घालून घ्यायचे आहेत. इथे मी थोडे तीळ घालून घेतले आहेत आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता गूळ. यामध्ये थोडासा गूळ आपण घालून घेणार आहोत आणि हे आता आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. मिक्सरला बारीक वाटताना ऑन ऑफ करतच आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे. खूप जास्त आपल्याला बारीक नाहीत करायचं. तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे थोडंसं जाडसरच आपल्याला ठेवायचं आहे. जर का खूप जास्त बारीक केलं तर तिळाला तेल सुटू शकतं, त्यामुळे अशा प्रकारे थोडंसं जाडसरच आपल्याला ठेवायचं आहे. आता हे मिक्सरमधून काढलेलं तीळ गुळाचं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि आता उरलेले तीळ आणि गूळसुद्धा आपण वाटून घेणार आहोत. मी उरलेले तीळ मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेत आणि उरलेला गूळ यामध्ये घालून घेते आहे. या लाडूसाठी जो आपण गूळ वापरला आहे तो नेहमीचाच गूळ आहे, पण इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला नरम गूळ असा घ्यायचा आहे, कडक गूळ नाही घ्यायचा. यामुळे आपल्या लाडू छान बांधले जातात. हाताने सुद्धा गुळाचे खडे आपल्याला मोडता येत आहेत. अशा प्रकारचा सॉफ्ट गूळ आपल्याला घ्यायचा आहे या लाडूसाठी. तर हे बघा इथे मी सगळं तीळ आणि गूळ बारीक वाटून घेतलं आहे. खूप जास्त मी बारीक नाही केलं. तुम्ही बघू शकता अशा प्रकारेच आपल्याला थोडंसं जाडसर ठेवायचं आहे, नाहीतर त्याला तेल सुटू शकतं. हे तीळ आणि गूळ आता आपण हाताने थोडं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, कारण हे आपण 2 बॅचमध्ये काढलेलं आहे. त्यामुळे गूळ आणि तीळ एकसारखे आपल्याला लागायला हवेत. त्यासाठी आपण थोडं मिक्स करून घेऊयात. हलक्या हातानेच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. खूप जास्त दाबून आपल्याला हे मिक्स करून नाही घ्यायचे. तर आता आपण याचे लाडू बांधून घेऊयात. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी सहज असे हे लाडू वळतायत. तुम्ही बघू शकता अगदी सहज आणि लवकर अशा प्रकारे हे छान गोल गरगरीत असे लाडू बांधले जातात आहे. फक्त 2च साहित्यापासून आणि अगदी झटपट तयार होणारे हे असे लाडू आहेत. इथे तुम्ही गुळाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता, पण या प्रमाणात गुळाचं प्रमाण घेतल्यामुळे लाडवाला जे बाइंडिंग आहे ते व्यवस्थित मिळतं. त्यामुळे या प्रमाणातच तुम्ही गुळाचं प्रमाण घ्या. तर किती सहज आणि लवकर असे हे लाडू बनतात आहे. तुम्ही बघू शकता. हे लाडू विशेष करून विदर्भामध्ये बनवले जातात. आधी मिक्सर नसायचं, त्यामुळे ते खलबत्त्यात तीळ आणि गूळ बारीक करून घ्यायचे आणि असे लाडू बनवायचे. तर हे बघा इथे अगदी शेवटपर्यंत सुद्धा हे लाडू बांधले जातात. तर इथे तुम्हाला मी एक लाडू तोडून दाखवते आहे. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट, किती नरम असा हा लाडू तयार झाला आहे. अगदी सहज तुटतो आहे. लहान मुलंच काय तर वयस्कर व्यक्तीसुद्धा हे लाडू खाऊ शकतात, इतके सॉफ्ट झाले आहेत. तर मग या संक्रांतीला तुम्ही हे लाडू नक्की करून बघा आणि कसे झाले ते कमेंट्स करून मला नक्की कळवा. तुम्हाला जर का माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओबरोबर. धन्यवाद.